सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। सहकारी पतसंस्था चळवळीत काम करताना ज्योती सहकारी पतसंस्थेचा विकासाचा आलेख उंचावत गेला। सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचं काम पतसंस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र बोरावके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केले असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी व्यक्त केला आहे। राज्यात नावलौकिक असलेली ज्योती सहकारी पतसंस्थेची दिनदर्शिका 2025चं प्रकाशन सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या शुभ हस्ते झाले, तर UPI QR कोडचं उद्घाटन कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी संदीप कोळी बोलत होते। यावेळी सहकार खात्याचे अधिकारी राजेंद्र रहाणे, LICचे विकास अधिकारी दीपक काळे उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट रवींद्र बोरावके यांनी सत्कार करून स्वागत केलं। यावेळी उपस्थित खातेदारांना मान्यवरांच्या हस्ते UPI QR कोडचं वाटप करण्यात आलंय। ज्योती पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन संदीप कोळी पुढे बोलताना म्हणाले की ज्योती पतसंस्थेनं अल्पावधीत दैनंदिन व्यवहार, ठेवी, कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबद्ध कार्य केल्यामुळे ही संस्था अनेक पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत असून पतसंस्थेचं कार्य कौतुकास्पद आहे। पतसंस्थेनं कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कामांवर भर दिला असल्याचं शेवटी संदीप कोळी हे म्हणाले आहेत। यावेळी LICचे विकास अधिकारी दीपक काळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी विमा सखी योजना आणली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे। तसेच महिन्याला 7,000 रुपये हे मानधन स्वरूपात मिळू शकतात अशी ही योजना असून महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन दीपक काळे यांनी यावेळी केलेलं आहे। सदर पतसंस्थेचे कोपरगाव, शिर्डी, सुरेगाव, कोल्हार, राहुरी, श्रीरामपूर, येवला, अहमदनगर या ठिकाणी ज्योती पतसंस्थेची शाखा आहेत। यावेळी ॲडव्होकेट रवींद्र रामदास बोरावके चेअरमन, कारभारी पांडुरंग जुंधारे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक प्रभाकर माधवराव पाटील, मच्छिंद्र कारभारी पठाडे, वाल्मिक गेनदेव भास्कर, महेंद्र माधवराव नवले, देवराम रामचंद्र सदन, राजेंद्र हरिभाऊ बोरावके, दीपक श्रीधर गायकवाड, रवींद्र ज्ञानदेव राऊत, यशवंत रामचंद्र आबनावे, वैशाली मनोज गिरमे, शीतल अमित आहेर, किरण तुकाराम बोरावके, विनोद माधवराव रांधवणे, सुरेश भागवत शिंदे व्यवस्थापक, सहव्यवस्थापक सुनील अशोक क्षीरसागर यांच्यासह शाखांचे व्यवस्थापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे आभार मच्छिंद्र पठाडे यांनी केले। नमस्कार। आज ज्योती सहकारी पतसंस्थेमध्ये ज्योती पतसंस्थेच्या 2025च्या कॅलेंडरचे दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचबरोबर ज्योती सहकारी पतसंस्थेने नवीन QR कोड योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे, त्याचाही वितरण आणि उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला होता। आणि त्यासाठी या दिनदर्शिकेचे प्रकाशनासाठी आपल्या कोपरगाव तालुक्याचे असिस्टंट रजिस्ट्रार श्री ठोंबळ साहेब आणि QR कोडचे उद्घाटन आणि वितरणच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्याला कोपरगाव ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे श्रीयुत कोळी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन, आभार व्यक्त करतो आणि दोघांनी या ठिकाणी संस्थेला भेट दिली त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर कोपरगावचे LICचे विस्तार अधिकारी श्रीयुत काळे साहेबही या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी देखील शासनाच्या आणि LICच्या ज्या काही नवीन योजना आहेत त्या योजनांचीही माहिती सर्व या ठिकाणी सभासदांना आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी करून दिली। त्याबद्दल काळे साहेबांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर AR ऑफिसचे श्रीयुत रहाणे साहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्व अधिकारी वर्ग या ज्योतिपत संस्थेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे आज हा छोटेखानी कार्यक्रम होता। मागच्या वर्षी याच दिवसामध्ये या ठिकाणी दिनदर्शिकेचा प्रकाशन कार्यक्रम, त्याचबरोबर सोलरचे उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी आपण केला होता। यावर्षी देखील त्याच धर्तीवरती प्रकाशन, दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि QR कोडचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। खरं म्हणजे QR कोडच्या बाबत जर सांगायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये डिजिटलायझेशनचा जो प्रसार होतो आहे, मी मागाशी सांगितलं की भारतामध्ये जवळपास 40 कोटी जनता डिजिटलायझेशनचा वापर करते आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज QR कोड असेल, मोबाईल बँकिंग असेल, बँकिंग व्यवस्था ही इतकी या स्तराला गेलेली आहे
की ग्रामीण भागातला अशिक्षित माणूस सुद्धा मोबाईलद्वारे आज ट्रान्झॅक्शन करतो आहे. आणि म्हणून पतसंस्थेच्या मार्फत देखील आम्ही RTGS असेल, NEFT असेल, ह्या सगळ्या सुविधा, IMPS असेल, ह्या सगळ्या सुविधा, मोबाईल बँकिंगसुद्धा पतसंस्थेच्या मार्फत देखील, जसं कमर्शियल बँका मोठमोठ्या योजना आखतात तशा योजना पतसंस्थेच्या मार्फत ग्रामीण भागामध्ये आम्ही या राबवित आहोत. आणि आम्हाला अभिमान आहे की आमची संस्था देखील अशा या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी परिसरामध्ये वापरते आहे. आणि सांगायचं, आज देखील या असिस्टंट रजिस्ट्रार साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की आमची संस्था जवळपास 34 वर्षापासून धीमे गतीने वाटचाल करीत अतिशय योग्य परिस्थितीमध्ये आणि चांगलं नावलौकिक कमवून महाराष्ट्रामध्ये काम करते आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या 10 अग्रगण्य संस्था समजल्या जातात त्यामध्ये ज्योती पतसंस्थेचा क्रमांक लागतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की दरवर्षी संस्थेला नाविन्यपूर्ण असे बक्षीस किंवा पारितोषिक मिळत असतात. यावर्षी देखील बँकोचं जे पारितोषिक असतं 250 कोटी ते 350 कोटीपर्यंतचे ज्या संस्था आहेत त्यामध्ये जे पारितोषिक दिलं जातं ते पारितोषिक यावर्षी ज्योती पतसंस्थेला डिक्लेअर झालेलं आहे. आणि जानेवारी महिन्यामध्ये ते या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे, मिळणार आहे. तेव्हा दरवर्षी या संस्थेला वेगवेगळे पारितोषिक मिळत असतात. अशा पद्धतीचं काम ज्योती पतसंस्थेचं आहे. आज ज्योती पतसंस्थेच्या सुमारे 345 कोटींच्या ठेवी आहेत आणि थकबाकी 0% NPA अशा प्रकारचं ज्योती पतसंस्थेचं काम आहे. 9 शाखांच्या विस्तारातून संस्थेचं कामकाज चालतं आणि गेल्या 37 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असंच प्रगतीची वाटचाल ज्योती पतसंस्थेने सर्व संचालकांनी, सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व सभासदांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे. त्यामुळं या ज्योती पतसंस्थेचं नाव या महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून मानांकित झालेलं आहे हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. आज अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेत त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कालच या ठिकाणी MSC बँकेचे अधिकारी मुंबईवरून आलेले होते. त्यांनी देखील या संस्थेचं कामकाज पाहून अतिशय समाधान व्यक्त केलं. अशा पद्धतीनं या ज्योती पतसंस्थेचा कारभार या परिसरामध्ये चालू आहे हे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आपण देखील सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. संचालक मंडळ, सर्व सभासद, तसेच इथं जमलेले पत्रकार बंधू भगिनी, खरोखर मला म्हणजे मी नेहमी पोलीस स्टेशनला जाताना बघायचो ज्योती पतसंस्था, त्यानंतर समता पतसंस्था सगळं बघत जायचो फक्त. परंतु कधी आत येण्याचा कधी योग आलेला नव्हता. आज काकांनी मला योग जुळवून आणलेला आहे त्याबद्दल, आणि आमची मैत्री एकदम अशी जुनी असल्यासारखं वाटण्याचा अनुभव दिलेला आहे त्याबद्दल मी रवी काकांचे हार्दिक आभार मानतो. आत्ताच आपण QR कोडचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे वितरण केलेलं आहे. आता सगळ्यांनी आपापल्या बाजू मांडल्या, मी आता आमच्या खात्याची बाजू मांडतो. प्रत्येकाने आपापलं काय काय सांगितले, मी असेल काकांनी त्यांची कामगिरी सांगितली, दीपक काळे साहेबांनी त्यांच्या LICची सांगितली. आजकालच्या ह्याच्यामध्ये सायबर क्राईम हा एक फार महत्वाचा हे झालेला आहे. आपण जशी जशी प्रगती करत आहोत त्याच्या मागे आपली त्या प्रगतीच्या अनुषंगाने आपल्याला जी हे पाहिजे ज्ञान पाहिजे, ग्रामीण भागामध्ये तसं अजून पुरेपूर ज्ञान प्राप्त नाही आहे लोकांमध्ये. आता या 5-6 दिवसांमध्येच आमच्या पोलीस स्टेशनला येत असलेल्या तक्रारींविषयी मी सांगतो. एक आपल्याला एक मेसेज येतो किंवा एक फाईल येते, आपल्या मेसेज येतो आपल्या मोबाईलवरती, एक APK फाईल की तुमच्या ह्याच्यामध्ये डेटा जास्त झालेला आहे किंवा फाईल्स जास्त झालेला आहे किंवा तुमचं एखादं कार्ड बंद झालेलं आहे, तर ती फाईल तुम्ही डाउनलोड करा अशाचा एक मेसेज येतो आपल्याला. आणि आपण सहज म्हणजे आपल्याला एक उत्सुकता असते किंवा एक आपल्याला भीती असते की आपलं कार्ड बंद होईल किंवा काय खातं बंद होईल किंवा आपल्याला भविष्यामध्ये त्रास होईल, याचा आपण टाळण्यासाठी आपण ती APK फाईल डाउनलोड करतो. आणि ज्या क्षणी आपण जी APK फाईल डाउनलोड करतो त्या क्षणी आपला जो मोबाईल आहे तो मोबाईल हॅकरच्या मोबाईलशी कनेक्ट होऊन जातो. म्हणजे आपली सगळी माहिती त्या मोबाईलच्या हॅकरच्या मोबाईलला आपली पूर्ण माहिती प्राप्त होते. त्यामुळं परवाच एक आपले अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी आहेत,
चांगल्या पदावर, त्यांचा देखील असंच की त्यांनी मला सांगितलं की अशाशी माझ्या अकाउंटमधून 70,000 रुपये गेले. तर मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुणाला ओटीपी, आता आपण ओटीपी शक्यतो कोणाला शेअर करत नाही, सांगत नाही. आता ही नवीन शक्यता आहे, एपीके फाईल मी डाउनलोड केली. मग त्यांना सांगितलं की ओटीपी वगैरे कोणाला शेअर केला का, मी कोणाला काही शेअर केलेलं नाही. तरी म्हणलं तुम्ही रात्री शांतपणे विचार करा आणि सांगा दुसऱ्या दिवशी. त्यांचा मग दुसऱ्या दिवशी सकाळचा काहीच फोन आला, साहेब म्हणे एक चूक झालेली आहे म्हणे, एक एपीके फाईल आलेली होती मी डाउनलोड केलेली आहे. आणि ते डाउनलोड केल्यावरती आपला सगळा डेटा, म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जे काही मेसेज येतात, ओटीपीचा जरी मेसेज असेल तर तो त्याला दिसतो समोरच्या हॅकरला. त्यामुळं तुमच्या कुठल्याच ओटीपी किंवा तुमच्याशी संभाषण करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. तुमचा फोनच त्याचा जसा तुम्ही वापरता त्याला सगळी माहिती मिळत जाते. आणि अशा प्रकारे तुमची मोठी आर्थिक फसवणूक होते. काल देखील 78,000 रुपये गेले. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा. HM राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर. या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास. प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव.